हेलो माय डियर स्टूडेंट्स, अपना टॉपिक चल रहा है इलेक्ट्रोस्टैटिक्स। और बेटा इलेक्ट्रोस्टैटिक में आज हम लेने जा रहे हैं बहुत इंपॉर्टेंट लॉ या तो बहुत इंपॉर्टेंट पॉइंट नोन एज द कूलम्स लॉ। ये कूलम्स लॉ इतना इंपॉर्टेंट है बेटा कि मोस्ट ऑफ पार्ट ऑफ दिस टॉपिक इज बेस्ड ऑन दिस लॉ। ये आपको मालूम होना चाहिए और मोस्टली प्रीवियस ईयर कंटिन्यूसली नीट और जेई के लिए इस पे क्वेश्चंस आ चुके हैं। लेकिन ये जो कूलम्स लॉ है ना बेटा, बच्चे जब करने जाते हैं तो मोस्ट ऑफ बच्चे थोड़ा कंफ्यूज हो जाते हैं, थोड़ा सा कंफ्यूजन के वजह से उनको मार्क निगेटिव मिलते हैं। तो आज हम जो कूलम्स लॉ लेने जा रहे हैं बेटा, ये कूलम्स लॉ बहुत सिंप्लीफाइड मेथड से हम कंप्लीट करेंगे। इसके पहले वाले लेक्चर में, इसके पहले लेक्चर में, प्रीवियस लेक्चर में हमने फंडामेंटल बेसिक पॉइंट एंड प्रॉपर्टीज ऑफ क्या पढ़ा था बेटा, चार्ज। तो आज हम लेने जा रहे हैं कूलम्स लॉ। तो चलिए शुरू करते हैं कूलम्स लॉ। क्या है कूलम्स लॉ? मैं बेटा पहले हेडिंग डाल देता हूं, काय आहे कूलम्स लॉ हे आपल्याला कळालं पाहिजे। तर मी इथे हेडिंग टाकतो, दॅट हेडिंग इज हियर कूलम्स लॉ। कूलम्स लॉ, याला आपण कूलम्स फोर्स पण म्हणू शकतो। सो लाइक दैट द कूलम्स लॉ। ये कूलम्स लॉ क्या है? सो कूलम्स लॉ गिव्स द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस। इसके पहले आपण ने ग्रॅव्हिटेशन पढ़ा है। ग्रॅव्हिटेशनमध्ये सुद्धा आपल्याला तिथे जर पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनलमध्ये न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ घेतला होता आपण, अँड दॅट गिव्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तसा हा कूलम्स लॉ आहे आणि हा कूलम्स लॉ आपल्याला कोण देणार आहे? इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। इसके पहले वाले लेक्चर में हमने एक इंपॉर्टेंट पॉइंट पढ़ा था, एंड दैट इज नथिंग बट लाइक चार्जेस गिव्स द रिपल्शन एंड द अनलाइक चार्जेस गिव्स द अट्रैक्शन। बेटा लेकिन ये रिपल्शन है तो भी क्या आणि हे अट्रैक्शन आहे तरी काय? बेटा अट्रैक्शन आणि रिपल्शन इन द इलेक्ट्रोस्टैटिक इज नथिंग बट इट इज अ इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। तो कभी भी याद रखो बेटा, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स कितने होते हैं? 2 होते हैं, या तो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन या तो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ रिपल्शन। आणि हा जो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स आहे बेटा, त्याचा मॅग्निट्यूड, त्याचा डायरेक्शन, त्याचा व्हेक्टर फॉर्म हा सगळा आपण कव्हर करणार आहेत, आणि ते म्हणजे कोणत्या लॉमध्ये बेटा? कूलम्स लॉ। सो कूलम्स लॉ गिव्स द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्शन बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस। तो ये आपको मालूम होना चाहिए। तर हा लॉ घेण्यासाठी आपल्याला किती पॉइंट चार्जेसची गरज आहे बेटा? 2 पॉइंट चार्जेस। सो कीप इट इन माइंड, that is nothing but, and that law is only applicable for 2 point charges। हा लॉ फक्त आणि फक्त कुणासाठी ॲप्लिकेबल आहे बेटा? पॉइंट चार्जेस वरती। पॉइंट चार्ज कुणाला म्हणायचं? पॉइंट मास वरती जो चार्ज असतो दॅट इज कॉल्ड ॲज द पॉइंट चार्ज। आणि पॉइंट चार्ज असतील तरच आपण कूलम्स लॉ अप्लाय करू शकतो, अदरवाइज इट इज नॉट ॲप्लिकेबल। यू कॅन मेन्शन इन युअर नोटबुक, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये छानपैकी मेन्शन करू शकता कूलम्स लॉ। कूलम्स लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द 2 पॉइंट चार्जेस। अगर तिथे चार्ज्ड बॉडी असेल तो इट इज नॉट ॲप्लिकेबल। नेक्स्ट पॉइंट तुम्ही लिहू शकता, दॅट इज द कूलम्स लॉ गिव्स द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन और इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस इन द फॉर्म ऑफ मैग्नीट्यूड, इन द फॉर्म ऑफ डायरेक्शन, इन द फॉर्म ऑफ वेक्टर। ओके तो चलिए शुरू करते हैं। यहाँ पे देख लो बेटा, वी हैव गिवन द 2 पॉइंट चार्जेस। मैं यहाँ पे लेता हूँ बेटा 2 पॉइंट चार्जेस। हा एक पॉइंट चार्ज है बेटा आणि हा एक पॉइंट चार्ज है। सो दैट इज हियर कितने पॉइंट चार्ज है बेटा? 2। मैं इसको बोलता हूँ, इस पे चार्ज कितना है बेटा? प्लस क्यू, आणि याच्यावरती पण चार्ज किती आहे बेटा? प्लस क्यू। हा फर्स्ट आहे म्हणून याला Q1 म्हणतो, आणि दॅट इज हियर Q2। आणि या 2 पॉइंट चार्जच्या मध्ये जे डिस्टन्स आहे, सो दॅट डिस्टन्स इज हियर, अँड दॅट डिस्टन्स इज नथिंग बट किती आहे बेटा? स्मॉल आर। ओके आता या दोघांच्या मध्ये आपल्याला काय घ्यायचं बेटा? फोर्स घ्यायचा आहे। कोणता फोर्स घ्यायचा? इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। लेकिन 11 के एक टॉपिक था, दैट इज नथिंग बट द लॉज ऑफ मोशन। आणि लॉज ऑफ मोशन मध्ये न्यूटनचा 3rd लॉ मध्ये सांगितलं होतं, इन द नेचर एव्हरी फोर्स इज इन पेअर। कोणताही फोर्स हा कसा असतो बेटा? पेअर मध्ये असतो। तर कधी लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स 2 पॉइंट चार्ज मध्ये घ्यायला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये एक फोर्स नसतो, तर त्यांच्यामध्ये किती फोर्स असतात रे बेटा? 2 फोर्स असतात। पण या 2 फोर्सचं मॅग्निट्यूड सेम असतं आणि डायरेक्शन काय असते बेटा? अपोजिट असते। सुरुवातीला आपण कूलम्स लॉ मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेणार आहेत। ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेणार आहेत त्यावेळेस त्या 2 फोर्सचा एकच फॉर्म्युला मिळणार आहे, कारण त्या दोन्ही फोर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे। पण ज्यावेळेस डायरेक्शन फॉर्म आणि वेक्टर फॉर्म घेऊया त्यावेळेस आपल्याला फोर्स किती मिळणार आहेत बेटा? 2 आएंगे, क्योंकि मॅग्निट्यूड सेम है लेकिन डायरेक्शन अलग अलग है, तो फॉर्मूले भी थोड़े थोड़े क्या हो गए बेटा? अलग अलग हो गए। आर यू गेटिंग माय पॉइंट? हे समझला पाहिजे। तो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स हम किसके बीच में ले रहे बेटा? 2 पॉइंट चार्जेस। 2 पॉइंट चार्जेसच्या मध्ये इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन तर
असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन तरी असेल. ठीक आहे. आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, आता मी लाईक चार्जेस घेतलेत म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये काय आलं बेटा, रिपल्शन. पण 2 पॉईंट चार्जमध्ये किती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतात बेटा, 2 असतात आणि त्या 2चं मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. पण मॅग्निट्यूड फॉर्म घेताना मी या दोघांचं पण मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे फॉर्म्युला एकच येणार आहे. तो यहाँ पे देख लो बेटा, Q1 and Q2 are the point charges, both are positive, therefore they gives the repulsion, they are separated by the distance r. ओके. सो यहाँ पे देख लो बेटा, सेम एज लाइक दैट अपन जर पाहायला गेलं बेटा, यहाँ पे मैं आपको यहाँ पे कंपैरिजन में बता सकता हूँ. सो दैट इज हियर, इथे एक बॉडी दिलेली असायची आपल्याला, इथे एक बॉडी दिलेली असायची. इस बॉडी का मास कितना था बेटा, m1 था. इस बॉडी का मास कितना था, m2 था. और दोनों बॉडी सेपरेटेड बाय द डिस्टेंस कितना था रे बेटा, r. तो इसका मतलब क्या है, यहाँ पे देख लो ग्रॅव्हिटेशन मध्ये, इथे जर पाहिलं तर हे इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, हे ग्रॅव्हिटेशन आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये 2 बॉडीज होत्या, इथे 2 पॉइंट चार्ज आहेत, त्यांच्यातलं डिस्टन्स इथे आर होतं, यांच्यातलं डिस्टन्स पण इथे आर आहे. ये आपको मालूम होना चाहिए. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय करायचो, सो दॅट इज हियर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2, दॅट इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर इथे आपण घ्यायचं दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि मग तो अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस. म्हणजे तिथे मासला रिप्लेस केलं आणि कोण घेतलं बेटा, चार्जेस. परत आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये घेतलो होतो, दॅट इज हियर f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r square, that is the gravitational force is inversely proportional to the square of distance between the two bodies. यहाँ पे देखा जाए तो वही आएगा, पण तिथे gravitational force है, यहाँ पे electrostatic force, and that electrostatic force is inversely proportional to square of distance between the 2 point charges. इसको हम क्या बोलेंगे बेटा, नंबर 1, और इसको हम क्या बोलेंगे, नंबर 2. आणि यांना जर आपण इथे घेतला, सो यहाँ पे देख लो बेटा, तो यहाँ पे मैं लिखूंगा f is directly proportional to, यहाँ पे मैं जैसे यहाँ पे लिखते हैं हम, इथे काय लिहायचो बेटा आपण, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन क्या लिखते थे, r स्क्वेअर. लाइक दैट इथे घेऊया, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू q1 q2 अपॉन क्या है रे बेटा, r स्क्वेअर. तो यहाँ पे देख लो, इसको अगर हम यहाँ पे अच्छे से इंग्लिश में लिखेंगे तो दैट बिकम द कूलम्स लॉ, आणि इथे ग्रॅव्हिटेशनल लॉ. तर मग मी असं म्हणू शकतो, हम इसको कैसे इंग्लिश में कन्वर्ट करेंगे, सो दैट इज द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्शन. देख लो मैं जो बोल रहा हूँ, F इज नथिंग बट इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्शन बिटवीन द 2 point charges is directly proportional to the product of their charges and inversely proportional to the square of distance between the 2 point charges. So that is called as the Coulomb's law. सेम तसाच इथे कौन है बेटा, ग्रेविटेशनल. ये तो अपने को हुआ है. यहाँ पे हम क्या लिखते हैं, सो f इज इक्वल टू कैपिटल G, सो दैट इज हियर m1 m2 अपॉन क्या लिखते हैं बेटा, r स्क्वायर. और कैपिटल G को हम बोलेंगे प्रोपोर्शनैलिटी कांस्टेंट नोन एज द यूनिवर्सल ग्रॅव्हिटेशनल कांस्टेंट. इथे मात्र आपण काय करतोय, यहाँ पे देख लो बेटा, f इज इक्वल टू, इथे जो कांस्टेंट आहे याला आपण कॅपिटल K म्हणूया, दॅट इज द कॅपिटल K. सो दॅट इज हियर q1 q2 अपॉन क्या आहे बेटा, r स्क्वेअर. आणि याला आपण म्हणूया इलेक्ट्रोस्टॅटिक कांस्टेंट किंवा प्रोपोर्शनैलिटी कांस्टेंट फॉर कूलम्स लॉ, दैट इज द कैपिटल K. तो यहाँ तक तो सेम आ गया बेटा. ओके. तो यहाँ पे देख लो, मी इथून हे याला इरेज करून टाकतो. मैं इसको इरेज कर रहा हूँ बेटा. ग्रॅव्हिटेशनलमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ, मी अजून एकदा सांगतोय, ग्रॅव्हिटेशन टॉपिक की अच्छे से रिवीजन करो बेटा. यहाँ पे अपने को ट्रिक लेते टाइम उसकी हम हेल्प लेने वाले हैं. ठीक है. तर मग आता इथे बघ, सिंपल आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू दे, रिपल्शन असू दे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द 2 point चार्जेस. ओके. आणि प्रोपोर्शनॅलिटी काढलं तर घेतलं कॉन्स्टंट. तो यहाँ पे देख लो, यहाँ पे फॉर्म्युला क्या आया है, सो दॅट इज हियर काय फॉर्म्युला आला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा आपण कोणता फोर्स घेतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची आपण कंपॅरिझन पुन्हा बरोबर केली होती बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर. ओके. आता आपण या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला जरा डिटेलमध्ये स्टडी करूया. सो F इज इक्वल टू काय आलं होतं बेटा, कॅपिटल K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हे जो K ना बेटा, या Kला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट आहे ना बेटा, या इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट कॅपिटल K ची व्हॅल्यू असते, दॅट इज हियर 1/4 इफ्लॉन. आता 1/4 इफ्लॉन 0 नाही, फक्त इफ्लॉन घेतो. व्हॉट इज दॅट,
काय आहे हे कुणाची व्हॅल्यू आहे बेटा, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट के, ही के ची वैल्यू है। सो दैट इज द वैल्यू ऑफ दैट कांस्टेंट। यहाँ पे देखो इसको 1 नंबर, इसको 2 नंबर बोल दिया हमने। याला जर पाहिलं तो इसको हम यहाँ पे क्या बोलेंगे बेटा 3 नंबर, और इसको हम यहाँ पे क्या बोलेंगे 4 नंबर। ओके, आपल्याला फॉर्म्युला काय आला होता, आपल्याला फॉर्म्युला आला होता F इज इक्वल टू कैपिटल K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेयर। F इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स, K इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टैटिक कांस्टेंट फॉर कूलम लॉ, Q1 एंड Q2 दैट इज द चार्ज ऑफ फर्स्ट चार्ज एंड सेकंड पॉइंट चार्ज, R स्क्वेयर दैट इज द डिस्टेंस बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस। इथे केला आपण कॉन्स्टंट म्हणलं, त्याचा फॉर्म्युला काय, K इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन। आता इथे जर पाहिलं व्हॉट इज दॅट सर 4 पाय काय आहे बेटा, 4 पाय इज नथिंग बट द सॉलिड अँगल। व्हाय, बिकॉज दॅट पॉइंट चार्ज हॅव्हिंग द शेप स्पेरिकल, त्याच्यामुळे आपण इथे कोणता अँगल घेतला बेटा, होल दॅट स्पियर वी हॅव टू कन्सिडर दॅट इज द 4 पाय। तो 4 पाय कशासाठी आलं बेटा, इथे सॉलिड अँगलसाठी आलं आहे। अँड व्हॉट इज दॅट इप्सिलॉन, इप्सिलॉन म्हणजे काय, सो दॅट इज हिअर व्हॉट इज दॅट इप्सिलॉन, ॲक्च्युली इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0K, हे आपल्याला कळायला पाहिजे। याच्यामध्ये इप्सिलॉन म्हणजे काय, इप्सिलॉन म्हणजे परमिटिविटी। ओके, परमिटिविटी, यहाँ पे मैं ऐसे लिख सकता हूँ परमिटिविटी ऑफ काय म्हणायचं आपण त्याला, मीडियम। मग सर इथं इप्सिलॉन 0K आलं आहे किंवा इथं इप्सिलॉन 0 आलं आहे, इप्सिलॉन आणि इप्सिलॉन 0K। आता इप्सिलॉन 0K म्हणत नाही याला, इप्सिलॉन 0 याला आपण म्हणूया परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस, त्याला आपण ॲब्सोल्यूट परमिटिविटी पण म्हणलं तरी हरकत नाही। परमिटिविटी ऑफ काय रे बेटा, फ्री स्पेस। आता फ्री स्पेस म्हणजे कोणता असतो, एक तर व्हॅक्यूम असेल किंवा एअर असेल। ओके, आणि इथे अजून एक वर्ड आला, टर्म आली, दॅट इज द स्मॉल के। कॅपिटल के इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, आणि स्मॉल केला आपण म्हणायचं दॅट इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट। ओके सर, हे काय आहे थोडंसं जरा एक्सप्लेन करा। तर देखो बेटा मैं एक्सप्लेन करतो। ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आपण जर पाहिलं तर बेटा ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये मी एक पॉईंट तुम्हाला सांगितला होता की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द टू बॉडीज। दोन बॉडीच्या मध्ये कोणी पण आलं तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती काहीही फरक पडत नव्हता, कुछ भी फर्क नहीं पड़ता था बेटा ग्रेविटेशनल फोर्स पे। लेकिन यहाँ पे गलत, यहाँ पे थोड़ा सा अलग है। सो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस। बघा दोघांमधला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला मी। ग्रॅव्हिटेशनमध्ये काय असायचं, दोन बॉडीच्या मध्ये कोणीही असेल तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर फरक पडत नाही। इथे मात्र दोन पॉईंटच्या मध्ये कोणतंही मीडियम असलं तर फरक पडतो, म्हणून तर ह्या एवढ्या टर्म्स आपल्याला आलेल्या आहेत। इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह अँड ग्रॅव्हिटेशनल इज ओनली अट्रॅक्टिव्ह। हा एक दुसरा डिफरन्स आहे। तर हे दोन मेजर डिफरन्स झाले। एक डिफरन्स ये अट्रॅक्टिव्ह भी है, रिपल्सिव्ह भी है, तो फक्त कोण आहे बेटा अट्रॅक्टिव्ह। आता बघितलं आपण तर हा इट इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस, पण तो तसा नाही आहे, तो इंडिपेंडंट आहे। कुणीही त्या दोघांच्या मध्ये आलं तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काहीही फरक पडणार नाही। चलो इतना तो मैंने दे दिया। व्हाट इज दैट सर परमिटिविटी, व्हाट इज दैट परमिटिविटी? परमिटिविटी इज नथिंग बट टू गिव द परमिशन टू डू वर्क। म्हणजेच यहाँ पे देखा जाए तर परमिटिविटी म्हणजे आपल्याला परमिशन घ्यायची आहे, आणि ही परमिशन कुणाकडून घ्यायची आहे बेटा, मीडियमकडून। कशासाठी, वर्क करण्यासाठी। कशासाठी, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स अप्लाई करण्यासाठी। सादा सादा सरल सिंपल मैं आपको एक एग्जांपल देता हूँ। यहाँ पे मैं खड़ा हूँ बेटा और मैं इधर उधर घूम सकता हूँ, तो मेरे आजू बाजू में कौन है बेटा, एयर मीडियम है। तो मैं इधर उधर घूमने के लिए किससे परमिशन ले रहा हूँ बेटा, मैं एयर मीडियम से ले रहा हूँ। सो दैट इज द इंपॉर्टेंट, क्योंकि मेरा घूमना इधर उधर घूमना ये मीडियम पे डिपेंड है। चलो मान लिया कि मेरे आजू बाजू में आइस है, सो दैट इज हियर आइस है, तो मैं जगह से हिल सकता हूं क्या बेटा, नहीं, क्योंकि वो मीडियम मुझे परमिशन नहीं दे रहा है। सो दैट इज हियर। चलो मान लिया मैं यहां पे देखा जाए तो इस लेवल तक पानी है, इस लेवल तक पानी भरा है, तो मैं इतने इजीली इधर उधर जा सकता हूं क्या रे, नहीं। इसका मतलब वो जो पानी है वो मुझे इधर उधर घूमने के लिए या तो मुझे एक्ट होने के लिए, मुझे वर्क करने के लिए परमिशन दे रहा है क्या, नहीं दे रहा है। वैसे ही कौन है बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला ॲक्ट होण्यासाठी त्याला परमिशन घ्यावं लागते, आणि ही परमिशन कुणाकडून घ्यावं लागते, 2.4च्या मध्ये असलेल्या मीडियम पासून। म्हणून तिथे कॉन्स्टंट मध्ये वर्ड काय आला बेटा, परमिटिविटी। परमिटिविटी इज नथिंग बट टू गिव द परमिशन टू डू वर्क। कौन परमिशन दे रहा है, मीडियम। किसको वर्क करने के लिए बेटा, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स को काम करने के लिए वो परमिशन दे रहा है। सो दैट इज कॉल्ड एज द परमिटिविटी। ये ग्रेविटेशन में आया था क्या, नहीं, बिकॉज इट इज इंडिपेंडेंट ऑन इट बट इट इज डिपेंड ऑन इट। समझ में आ रहा है ना, समझ रहा है, दिमाग में आ रहा है, दिमाग की बत्ती जरा खोलो, लगाओ जरा।
तो यहाँ पे देख लो इफ्लॉन परमिटिविटी ऑफ मीडियम। व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस? फ्री स्पेस का मतलब क्या है देख लो बेटा, व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट फ्री स्पेस? फ्री स्पेस इसका मतलब ये हो गया कि दोनों के बीच में या तो एयर है या तो वैक्यूम है, तो हम इसको क्या बोलेंगे? परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस। What is that small k? Small k is nothing but it is a dielectric constant. ये small k आपको बताएगा, I can it, ये small k आपको बताएगा, उसकी वैल्यू आपको बताएंगी कि इन दोनों के बीच में कौन सा मीडियम है। ये आपको समझ में आना चाहिए। इप्सिलॉन इज इक्वल टू क्या है बेटा? इप्सिलॉन 0k। अगर यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे लिखता हूँ, सो दैट इज हियर, क्या लिखता हूँ? स्मॉल k इज इक्वल टू 1। तो समझ लेना बेटा कि दोनों के बीच का जो एयर, दोनों के बीच में एयर या तो और में, या तो इसमें कौन है बेटा? वैक्यूम है। कौन है बेटा? वैक्यूम है। ये आपको समझ में आना चाहिए। अगर मैंने यहाँ पे स्मॉल k की वैल्यू लिख दिया इन्फिनिटी, तो समझ लेना कि इन दोनों के बीच में कौन है? मेटल है। कोण आहे बेटा? मेटल आहे। तर हे आपल्याला इथे समजलं पाहिजे, दॅट इज द इम्पॉर्टंट। बहुत अच्छे से और एक बार मैं बताने जा रहा हूँ। तो यहाँ पे देख लो बेटा, मैं इतना पार्ट तो यहाँ पे मैंने बता दिया। आता इथे जर पाहिलं आपण तर हे इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0k किंवा k ची व्हॅल्यू जर मी या फोर्समध्ये ठेवली तो यहाँ पे मुझे क्या मिलेगा? ठीक से देख लो, आपने ये लिख लिया बेटा। मैं अभी इसको क्या करता हूँ, सिंपल सी बात है, इसको थोड़ा सा ऊपर लेके जाता हूँ। ठीक है, थोड़ा सा ऊपर लेके जाओ, या तो नहीं मैं यहाँ पे रख देता हूँ इसको। ठीक है बेटा, इस पार्ट को हटा देता हूँ, थोड़ी देर के लिए इस पार्ट को हटा देता हूँ। ठीक है, तो यहाँ पे देख लो बेटा, अतः इथे 2 पॉइंट चार्ज है। अभी मेरे को पता चला F ग्रेविटेशनल इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स का फॉर्मूला क्या है? F इज इक्वल टू कैपिटल K इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R सा स्क्वायर। बेटा लेकिन K की वैल्यू अपने को मालूम है बेटा, F इज इक्वल टू क्या आएगा बताइए? F इज इक्वल टू K के जगह पे रिप्लेस करके क्या लिखेंगे हम? 1/4 पाई इप्सिलॉन, या तो मैं क्या लिख सकता हूँ बेटा? इप्सिलॉन 0k, इप्सिलॉन 0k। यहाँ पे क्या लिखूंगा मैं? Q1, यहाँ पे क्या लिखूंगा मैं? Q2 अपॉन R स्क्वेअर। आणि याला आपण काय म्हणायचं बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन का मॅग्निट्यूड। जर तो अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल, पण त्याचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0k इंटू Q1 Q2 बाय R स्क्वेअर, वेअर द F इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। ओके, त्याचा मॅग्निट्यूड आहे, इट इज द F इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। 1/4 pi epsilon 0k, 4 pi is a solid angle and that epsilon 0 is nothing but permittivity of free space and k is equal to dielectric constant। ये dielectric constant की वैल्यू कभी कभी अपने को यहाँ पे MCQ में कधी कधी k की वैल्यू 2 येते, 3 येते, 4 येते, 5 येते। तो समझ लेना बेटा कि इनके बीच में कुछ ना कुछ मीडियम है, लेकिन वो जो मीडियम है ये एयर भी नहीं है, वो वैक्यूम भी नहीं है और वो मेटल भी नहीं है। अगर वो एयर होता या तो वैक्यूम होता तो k की वैल्यू हम क्या लिखते? 1 लिखते। अगर मेटल होता तो क्या लिखते? हम इन्फिनिटी लिखते। लेकिन ना तो इन्फिनिटी है ना तो 1 है, तो k की वैल्यू कहां से कहां वेरी होती है बेटा? 1 टू इन्फिनिटी, 1 एयर और वैक्यूम, इन्फिनिटी मेटल। और इनके बीच में चलो मान लिया दोनों के बीच में हमने लकड़ी को रख दिया, या तो रबर को रख दिया, या तो कॉर्ड्स को रख दिया, तो k की वैल्यू वेरीज कहां से होगी बेटा? 1 से बड़ी होगी और इन्फिनिटी से क्या होगी? कम होगी। आर यू गेटिंग माय पॉइंट? समझते तुम्हाला? तर हे आपल्याला इथे होईल। आता इथे बघ, मी बहुत अच्छे से मैं आपको यहाँ पे है ना, इसको मैं और अच्छे से यहाँ पे देखो, इसको मैं हटा रहा हूँ बेटा, ठीक से देख लो जो मैं यहाँ पे बताने की कोशिश कर रहा हूँ। ठीक है बेटा, आता इथे बघ, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे अगर मैं ऐसे लिखता हूँ, किसी को प्रॉब्लम है क्या? देख लो बेटा, F इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R स्क्वायर। व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट? इसका मतलब क्या हो गया? देखो बोला ये ओके नहीं है, इप्सिलॉन 0k है। F इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 है, म्हणजे इथे k नाही आहे बेटा, स्मॉल k। सेट स्मॉल k इज कॉल्ड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट। डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट गिव्स द नेचर ऑफ मीडियम। तो मीडियम कोणता आहे हे सांगायचं काम त्या k चं आहे। तो ये k है कि यहाँ पे बेटा नहीं है, k नहीं है, इसका मतलब k की वैल्यू कितनी है? 1। इसका मतलब कि दोनों के बीच में एयर या तो क्या हो सकता है बेटा? वैक्यूम। तो समझ लो, अगर मैं ऐसा फॉर्मूला लिखता हूं तो समझ में आना चाहिए कि 2 पॉइंट के बीच में कौन है रे बेटा? 2 पॉइंट चार्ज के बीच में एयर है, या तो दोनों के बीच में क्या है बेटा? वैक्यूम है। ओके,
पण इथे जर पाहायला गेलो बेटा, पण इथे इप्सिलॉन 0 के, इसका मतलब क्या है कि या 2 पॉइंट चार्जच्या मध्ये मीडियम है, लेकिन ये मीडियम क्या है बेटा, ये जो मीडियम है ये एयर वैक्यूम पर नहीं है यानी मेटल भी नहीं है, क्योंकि यहाँ पे के है उसकी वैल्यू तो नहीं यहाँ पे एक्सप्लेन किया। अगर मैं ऐसे लिखता हूँ, देख लो बेटा, एफ इज इक्वल टू व्हाट इज दैट, एफ इज इक्वल टू यहाँ पे मैं लिखता हूँ 1/4 पाई इप्सिलॉन 0, और के की वैल्यू मैं क्या लिखता हूँ बेटा, इन्फिनिटी। इन्फिनिटी का मतलब क्या होता है बेटा, 1/0, यहाँ पे Q1 Q2 अपॉन क्या है बेटा आर स्क्वायर, नीचे का 0 ऊपर गया, सो 1/0 इज दैट इन्फिनिटी, तो इसका मतलब फोर्स कितना आ गया बेटा 0। सो आर यू गेटिंग माई पॉइंट। इसका मतलब क्या हो गया, इसका मतलब ये हो गया बेटा कि यहाँ पे एक पॉइंट चार्ज है Q1 और यहाँ पे एक पॉइंट चार्ज है Q2, और इन दोनों के बीच में मैंने मेटल को रख दिया, या दोघांच्या मध्ये मी मेटलला ठेवलं, म्हणून त्यांच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे बेटा, इन्फिनिटी। त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती येतो, 0। कसं काय 0 येतोय, कारण मी तुम्हाला एक प्रॉपर्टीज ऑफ दॅट पॉईंट चार्ज सांगितलं होतं, आणि ते म्हणजेच काय, मेटल हे कंडक्टिंग असतं, आणि कंडक्टिंग मेटलवरती चार्ज हा काय होतो बेटा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो, यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट हो जाता है बेटा। तो यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे डिस्टेंस हम कंसिडर नहीं कर पाएंगे, सो दैट्स वाई अपन यहाँ पे देखा जाए, अगर मैं यहाँ पे एक प्लस लिखता हूँ एक माइनस लिखता तो क्या होता है बेटा, तो यहाँ पे एक दूसरे को कैंसिल करते, लेकिन यहाँ पे देखा जाए तो ये यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट, तो हम आर की वैल्यू ले पाएंगे क्या, नहीं ले पाएंगे। सो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए, दैट इज द इम्पॉर्टंट। चलो जो मैं यहाँ पे बताने की कोशिश कर रहा हूँ, सो अभी हम आगे जाएंगे। हे तर मी तुम्हाला सांगितलं बेटा, तर इथे बघ, इथे जो इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट असतो कॅपिटल के, त्याला आपण किती म्हणतोय बेटा, 1/4 पाय इप्सिलॉन 0 के, याची व्हॅल्यू असते तरी किती, सो दॅट इज हियर, इसकी व्हॅल्यू होती कितनी है, 9 × 10⁹ 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर। ओके, हे के ची वैल्यू कसं काय, यहाँ पे देख लो के है ना बेटा, तो ये इधर का इधर जाएगा, न्यूटन हे आर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर, पर काय लो बेटा, कूलम, कूलम 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 का स्क्वेअर, सो दैट इज द वैल्यू। हे कुणाची वैल्यू है, कैपिटल के, त्याला आपण म्हणूया कूलम्स कॉन्स्टंट, इसको हम क्या बोलेंगे, कूलम्स कॉन्स्टंट। आता इथे जर पाहिलं आपण, तो यहाँ पे देख लो बेटा इप्सिलॉन 0 की वैल्यू कितनी होती है, सो दैट इज हियर 8.85, कितनी वैल्यू होती है, 8.85 × 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर, इसका उल्टा करना है बस, आणि ही वैल्यू घेतली 8.85 × 10⁻12, दैट इज कॉल्ड एज द इप्सिलॉन 0। ठीक है, अभी यहाँ पे ये तो मैंने आपको बता दिया। आता अपन पुढे जाऊया, यहाँ पे देख लो बेटा, हम अभी आगे जाएंगे। आगे कहाँ पे जाएंगे, सो देख लो ठीक से, हे तुम्ही सगळं नोट केलं पाहिजे, दैट इज द इम्पॉर्टंट पार्ट। यहाँ पे देख लो बेटा ठीक से, आपल्याला माहिती आहे इप्सिलॉन इज इक्वल टू क्या है बेटा, इप्सिलॉन 0 के, देयरफॉर के इज इक्वल टू, यहाँ पे देख लो मैं इधर का मल्टीप्लाइड इधर क्या होगा, सो दैट इज हियर इप्सिलॉन अपॉन काय रे बेटा, इप्सिलॉन 0, यालाच आपण काय म्हणतो बेटा के, यालाच आपण म्हणायचं इप्सिलॉन 0, सॉरी इप्सिलॉन आर, दॅट इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी। म्हणजे इथे अजून एक फॉर्म्युला झाला, आणि तो म्हणजेच काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज इक्वल टू परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, त्यालाच आपण काय म्हणायचं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट। सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला अजून एक नाव आपण देऊ शकतो, दॅट इज अ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी। इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 के, देयरफॉर के इज इक्वल टू इप्सिलॉन बाय इप्सिलॉन 0, त्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पण म्हणूया। इप्सिलॉन म्हणजेच परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, आणि इप्सिलॉन 0 म्हणजे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी किंवा परमिटिव्हिटी ऑफ एअर किंवा व्हॅक्यूम। समझ में आ रहा है बेटा, तो यहाँ तक मैंने आपको यहाँ पे बता दिया। काय काय केलं बरं आपण, नीट व्यवस्थित लक्ष दे, जास्त टेन्शन अजिबात घेऊ नको। काय काय केलं आपण इथे कोणता लॉ घेतोय, कूलम्स लॉ। कूलम्स लॉ कुणासाठी घेतोय, 2 पॉइंट चार्ज। काय मिळणार आहे आपल्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन। इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतात किती, 2, पण त्यांचे डायरेक्शन अलग अलग रहते हैं। मॅग्निट्यूड काय असतं बेटा, सेम असतं। मग आपण अगोदर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काढला, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 के इंटू Q1 Q2 बाय आर स्क्वेअर हा मिळाला। इथे नवीन टर्म्स आपल्याला मिळाल्या, त्याच्यामध्ये इप्सिलॉन दॅट इज अ परमिटिव्हिटी हा एक मिळाला, आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे पण मिळालं। आणि हे सगळे पराक्रम आपण कसं काय झाले, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस।
तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. हे आपल्याला कळालं पाहिजे बेटा की एक्झॅक्ट काय आहे ते सेपरेट आपल्याला कळालं पाहिजे. तो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हे पण पॉईंट मी तुम्हाला सांगितले. हे दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत ना बेटा, त्यांच्या आपण काय घेतल्या बेटा व्हॅल्यूज घेतल्या आणि त्या व्हॅल्यूज पण आपल्याला ते पुढे आपण कॅल्क्युलेशनमध्ये यूज करणार आहोत. तो ठीक है बेटा. तो यहाँ पे इतना तो मिल गया. तो कभी भी अभी आपको इतना समझ में आना चाहिए. इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स का मैग्नीट्यूड लिहायचा असेल तो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स का मैग्नीट्यूड क्या बन गया, F इज इक्वल टू, सो दैट इज हियर 1/4 पाय इप्सिलॉन 0 के, इप्सिलॉन 0 के वरती घेतलं म्हणजे असं थोडं साईडला घेतलं तरी चालेल. यहाँ पे Q1 यहाँ पे Q2 अपॉन काय बेटा R². याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचं मॅग्निट्यूड. इट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. यहाँ पे देखा जाए तर आता आपण बघ, एवढं तर मी तुम्हाला सांगितलं आहे. आता मी इथे सांगेल की इथे एक मी पॉईंट घेतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या बरोबर, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इफेक्ट ऑफ मीडियम. इथं मी हेडिंग टाकतो हां, इफेक्ट ऑफ मीडियम, इफेक्ट ऑफ मीडियम ऑन इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. इफेक्ट ऑफ मीडियम ऑन इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स क्या इफेक्ट है देख लो बेटा. मी आता एक पहिली कंडिशन घेतो. व्हॉट इज दॅट इफेक्ट काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. सो इसका मतलब क्या है ये आपको समझ में आना चाहिए. आता मी असं म्हणू शकतो, चलो मान लिया कंडीशन नंबर फर्स्ट घेतो. कंडीशन नंबर क्या लिखता हूँ मैं, फर्स्ट. व्हॉट इज दॅट फर्स्ट कंडीशन. पहिल्या कंडिशनमध्ये मी असं घेईल मीडियम, या तो मैं पहले कंडीशन में ऐसे लिखता हूं एयर मीडियम बिटवीन 2 पॉइंट चार्जेस. ओके, दोन चार्जेसच्या मध्ये कोणतं मीडियम आहे बेटा, एयर. एयर है तो के की वैल्यू कितनी आएगी बेटा 1. तो फॉर्मूला क्या बनेगा देख लो बेटा. एफ को एफ इज इक्वल टू क्या बनेगा 1/4 पाय इप्सिलॉन 0. के की वैल्यू 1 है. यहाँ पे क्या आएगा बेटा Q1, यहाँ पे आएगा Q2 अपॉन काय बेटा R². तर हा फॉर्म्युला झाला. पण या एफच्या बॉटमला मी असं लिहितो एअर, म्हणजेच काय आहे बेटा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. ज्यावेळेस 2 पॉईंटच्या चार्जच्या मध्ये कोण आहे बेटा एअर आहे. अभी मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा दैट इज द कंडीशन नंबर सेकंड. व्हाट इज दैट कंडीशन नंबर सेकंड, आणि ते म्हणजेच काय मीडियम, मीडियम बिटवीन 2 चार्जेस. ओके, 2 चार्जेसच्या मध्ये मीडियम आहे आणि त्यांचं कॉन्स्टंट किती आहे बेटा के. के ची वैल्यू माहीत नहीं आपल्याला. तो यहाँ पे देख लो बेटा फॉर्मूला क्या आएगा, एफ इज इक्वल टू फॉर्मूला क्या आएगा 1/4 पाय इप्सिलॉन 0 के, क्योंकि के मालूम नहीं है अपने को, इंटू Q1 Q2 अपॉन क्या है बेटा R². आणि इथे आरचा काय आहे बेटा स्क्वेअर है. तो यहाँ पे मैं क्या लिखूंगा, एफ क्या लिखूंगा बेटा मीडियम. एफ मीडियम घेईल आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. तो यहाँ पे देख लो दोनों फॉर्म्युले सेम है, एफ एयर आणि एफ मीडियम. फरक एवढा है कि के की वैल्यू इथे 1 है म्हणून के आपण इथे नाही लिहिलं, गरज नहीं है. आणि इथे के है तो उसकी वैल्यू अपने को ये है. आता अपन काय करूया, बहुत अच्छे से हम इसको क्या करेंगे बेटा देख लो, ठीक है ना. इन दोनों को हम डिवाइड करेंगे. सो मग मी इथं असं घेतो की एफ एयर अपॉन एफ मीडियम इज इक्वल टू क्या आएगा 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R² होल डिवाइडेड बाय 1/4 पाय इप्सिलॉन 0 के Q1 Q2 अपॉन R². ठीक है बेटा. अभी यहाँ पे देख लो दैट एंड दैट गेट कैंसल. 4 पाई इप्सिलॉन 0 गेट कैंसल. बचा क्या बेटा के. अगर ये के बचा है तो मैं यहाँ पे क्या लिखूँगा, देयरफॉर एफ एयर अपॉन एफ मीडियम इज इक्वल टू, ऊपर क्या बचा बेटा 1 अपॉन, यहाँ पे क्या बेटा बचा बेटा 1/k. नीचे का के किधर जाएगा ऊपर. सो इसका मतलब क्या हो गया बेटा एफ एयर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम. सो के इंटू एफ मीडियम. तो कभी भी याद रखो बेटा एफ मीडियम. अभी मैं यहाँ पे क्या करता हूँ देख लो बेटा. सो हे आपल्याला रिलेशन भेटलं. आता मी क्वेश्चन काय घेतो आहे, अँड दॅट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड व्हॉट इज दॅट,
आपल्याला इथे एक फॉर्म्युला मिळाला अँड दॅट फॉर्म्युला इज हियर एफ एयर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम. ओके, मैं यहाँ पे वो फॉर्मूला भी लिख देता हूँ. व्हाट इज दैट फॉर्मूला? हा फॉर्मूला आपल्याला मिळाला आहे तो मी इथे लिहितो आहे. एफ एयर इज इक्वल टू के इंटू एफ क्या है रे बेटा? मीडियम. ओके, मीडियम. मैं यहाँ पे क्वेश्चन लिखता हूँ, क्या है? 2 पॉइंट चार्जेस gives 5 Newton of force. 5 Newton of force when air medium is present between them. काय दिलं आपल्याला? 2 पॉइंट चार्जेस घेऊस 5 न्यूटनचा फोर्स ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कोण आहे बेटा? एअर मीडियम आहे. देन फाइंड आउट फोर्स बिटवीन them when dielectric constant of 2 kept between them. देख लो, अभी मैंने एक क्वेश्चन बना दिया है. व्हॉट इज दॅट क्वेश्चन है? क्वेश्चन क्या बनाया मैंने? देख लो, 2 पॉइंट चार्ज आहेत आणि त्या 2 पॉइंट चार्जच्या मध्ये जर एअर मीडियम असेल तर त्यांच्यातला फोर्स हा किती आहे बेटा? 5 न्यूटन आहे. आता त्या 2 पॉइंट चार्जच्या मध्ये एक मीडियम ठेवलं, त्या मीडियमच्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. तर त्यावेळेस दोघांमधला फोर्स काय आहे ते काढायचं आहे. तो मैं यहाँ पे लिखता हूँ, देख लो बेटा, एफ एयर इज इक्वल टू कितना है बेटा? 5 न्यूटन. अभी अपने को के की वैल्यू कितनी लिखा है बेटा? 2. तो अपने को फॉर्मूला क्या है देख लो बेटा, व्हाट इज दैट फॉर्मूला? एफ एयर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम. तो अपने को मीडियम है तब फोर्स निकालना है, तो एफ मीडियम इज इक्वल टू क्या आएगा बेटा? के अपॉन एफ एयर. सो यहाँ पे देख लो, ये ऐसे आएगा, सॉरी, एफ मीडियम इज इक्वल टू एफ एयर अपॉन क्या आएगा बेटा? के. एफ एयर में फोर्स कितना है बेटा? 5. के की वैल्यू कितनी है? 2. तो वैल्यू फोर्स कितना आ गया? 2.5 न्यूटन. व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉइंट? याचा अर्थ असा झाला, आणि तो म्हणजेच काय? व्हॉट इज दॅट? कीप इट इन माइंड. काय रे बेटा? ज्यावेळेस 2 पॉइंट चार्जच्या मध्ये एअर मीडियम असेल किंवा व्हॅक्यूम असेल त्यावेळेस 5 न्यूटन फोर्स होता, पण त्याच्यामध्ये मीडियम दुसरं टाकलं की त्याचा फोर्स काय झाला बेटा? कमी झाला. इससे क्या पता चला? व्हाट इज द मॉरल ऑफ दैट पॉइंट? इस पॉइंट से हमें ये समझ में आया क्या बेटा? 2 पॉइंट चार्ज तेच आहेत, पण त्या 2 पॉइंट चार्जमध्ये जर एअर घेतलं तर त्यांच्यापासून येणारा फोर्स हा एफ एयर इज ऑलवेज ग्रेटर दॅन एफ मीडियम. ये सबसे मेन है. ठीक है, तो ये आपको समझ में आना चाहिए. और ये दोनों की व्हॅल्यू सेम कब हो सकती है? ज्यावेळेस एअर कन्सिडर केला जाईल. तर कधी पण लक्षात ठेवायचं ते म्हणजेच काय? 2 पॉइंट चार्जच्या मध्ये एयर, या तो एयर को रिप्लेस करके हम वैक्यूम भी ले सकते हैं. मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा एयर और क्या है बेटा? वैक्यूम. एअर और व्हॅक्यूम. जर मी एअर किंवा व्हॅक्यूमला कन्सिडर केलं तर येणारा फोर्स हा मॅक्झिमम असतो ॲज कम्पेअर्ड टू त्यांच्यामध्ये असलेला मीडियम. ये डोंट फॉरगेट अबाउट दैट, ये सबसे मेन. तो आपको इतना मालूम होना चाहिए 2 पॉइंट चार्ज आहेत त्यांच्यातला फोर्स मॅक्झिमम कधी येऊ शकतो? ज्यावेळेस त्यांच्या दोघांच्या मध्ये जो मीडियम आहे तो एअर किंवा व्हॅक्यूम पाहिजे. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. डोंट फॉरगेट दैट फॉर्मूला. एफ एयर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम और एफ मीडियम इज इक्वल टू एफ एयर अपॉन के. ठीक है ना बेटा? तो ये मैंने आपको यहाँ पे समझ में ले लिया. आता आपण काय घेऊया बेटा? कूलम्स लॉ मध्ये आपण घेऊया दैट इज द वेक्टर फॉर्म. हम यहाँ पे क्या लेने जा रहे हैं बेटा? कूलम्स लॉ है ये. ठीक है, कौन सा लॉ है बेटा? कूलम्स लॉ. आता कूलम्स लॉ मध्ये मी इथे घेतोय वेक्टर फॉर्म. कौन सा फॉर्म लेने जा रहा हूं मैं? वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म 2 टाइप के होते हैं. आता इथे 2 टाइप आहेत. जर आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये वेक्टर फॉर्म घ्यायला गेलो तिथं एकच टाईपचा येणार आहे, पण इथे मात्र 2 टाईपचे येणार आहेत. का? बिकॉज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह, पण ग्रॅव्हिटेशनल इज ओनली अट्रॅक्टिव्ह. तर इथे 2 वेक्टर फॉर्म येणार आहेत, वन फॉर रिपल्सिव्ह, अनदर फॉर अट्रॅक्टिव्ह.
तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. अभी यहाँ पे देख लो बेटा, मैं सिंपल से आपको बताता हूँ व्हॉट इज दॅट. इथे जर पाहिलं, अभी यहाँ पे देख लो बेटा, ये एक पॉइंट चार्ज आहे, हा एक पॉइंट चार्ज आहे, याच्यापासून इकडे एक फोर्स आहे आणि इकडे एक फोर्स आहे. कितने फोर्स है बेटा? 2 है. आणि मैं ऐसा लिखा. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. आता ह्या 2 पॉइंट चार्जवरती किती फोर्स आले बेटा? 2 फोर्स. मैंने बोला था इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ऑलवेज इन पेअर. तो नेचरमध्ये पेअरमध्ये असतो, जोडी असतो. हा पहिला आणि दुसरा, या जोडीमधली डायरेक्शन टुवर्ड्स ईच अदर असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज द अट्रॅक्शन. आणि डायरेक्शन अवे फ्रॉम ईच अदर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज द रिपल्शन. दैट पॉइंट वॉज मेंशन इन द ग्रेविटेशन आल्सो. तो ये आपको मालूम होना चाहिए. तो मैं यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे कंपैरिजन करके देता हूँ. व्हाट इज दैट कंपैरिजन? इथे घेतोय मी. सो दैट इज द रिपल्शन. तो मैं यहाँ पे लिखता हूँ रिपल्शन, और मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ दैट इज कॉल्ड एज द अट्रैक्शन. अट्रैक्शन. अभी यहाँ पे देख लो, मैं डायग्राम निकालता हूँ. रिपल्शन है, इसका मतलब ये हो गया बेटा कि यहाँ पे इनमें दुश्मनी है. सो दैट इज हियर. ओके. हा जर पाहिला बेटा, यहाँ पे देख लो, ये पहला चार्ज है, तो इसको मैं यहाँ पे लिखता हूँ प्लस Q1, आणि याला काय लिहितोय बेटा मी? प्लस Q2. ठीक है. ओके. तो इनमें कौन है बेटा? रिपल्शन है. और यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे ये प्लस Q1 और ये माइनस Q2, इनमें क्या है बेटा? अट्रैक्शन है. सो यहाँ पे देख लो, मैंने ये 2 फोर्स निकाल दिए. ओके. तो ये मैं अभी यहाँ पे देख लो, ये फोर्स है, तो इसको मैं ऐसे लिखूँगा F12. इसका मतलब पहले पे फोर्स दूसरे के वजह से, आणि इथं लिहितो मी F21 दुसरे पे फोर्स पहिले के वजह से. हा पण बघ, पहिल्यावरती फोर्स दुसऱ्यामुळे आणि इथे दुसऱ्यावरती फोर्स पहिल्यामुळे. सो दॅट इज हियर. तो ये 12 आणि 21 काय है बेटा? तो 12-21 नहीं है बेटा, 1-2. पहले पे दूसरे के वजह से और दूसरे पे पहले के वजह से. आता यांच्यामधलं डिस्टन्स किती असतं बेटा? R असतं. सो दॅट इज द डिस्टन्स. पण हा डिस्टन्स जर बघितलं, शॉर्टेज डिस्टन्स, त्याला आपण वेक्टर फॉर्ममध्ये घेणार आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर ॲज अ. आणि इथे जर पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मैं 2 वेक्टर निकाल रहा हूँ. इसको मैं लिखूँगा वेक्टर R12 और इसको मैं लिखूँगा वेक्टर R21. व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट? द वेक्टर R, याची डायरेक्शन 1 to 2 है आणि याची डायरेक्शन 2 to 1 है. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे भी मैं ऐसे लिख रहा हूँ, याला मी म्हणतो वेक्टर R12 आणि इथे घेतोय मी वेक्टर R21. आता इथे बघा, अजून एक इम्पॉर्टंट पार्ट सांगतोय मी. हा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे ना, 1-2 आणि 2-1, यांच्या डायरेक्शन आपण जर पाहिलं तर NCERT टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या आहेत. आणि जेवढे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे रिलेटेड बुक्स आहेत बेटा, त्या बुक्समध्ये वेगळ्या आहेत. आत्ता मी ज्या डायरेक्शन घेतल्यात बेटा, दॅट इज फॉर, हे आपण जर पाहिलं DC पांडे, CP सिंग, म्हणजे तुमचं GRB असेल, MTG असेल, परत आपण जर बघितलं तर XC वर्मा असेल, सिंगेज असेल, या सगळ्यांमध्ये ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डायरेक्शन घेतल्यात त्याच डायरेक्शन मी इथे फॉलो करतोय, हे आपल्याला कळायला पाहिजे. कभी भी याद रखो बेटा, कितने फोर्स है इलेक्ट्रोस्टैटिक के? 2. पहले पे दूसरे के वजह से, दूसरे पे पहले के वजह से. कितने आ गए बेटा? 2. दोनों का क्या सेम है? मैग्नीट्यूड, पर डायरेक्शन कुछ अलग है. यहाँ पे देख लो बेटा, दैट इज नथिंग बट अवे फ्रॉम ईच अदर, दैट इज द दुश्मनी नोन एज द रिपल्शन, एंड दैट इज टूवर्ड्स ईच अदर, दैट इज द अट्रैक्शन. तो यहाँ पे हम बोलेंगे, ये आपको समझ में आना चाहिए. अगर दोनों की डायरेक्शन टूवर्ड्स ईच अदर, अट्रैक्शन. दोनों की डायरेक्शन अवे फ्रॉम ईच अदर, रिपल्शन. क्या है बेटा? रिपल्शन. तो ये दोनों भी आपको मालूम होना चाहिए. पण दोघांमध्ये पण R12 आणि 2-1 डिस्प्लेसमेंट वेक्टरची डायरेक्शन आपण सेम घेतली. बघा ना, R12 इकडे, हा पण R12 इकडे, हा R21 इकडे, हा R21 इकडे. पण NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये या आरच्या डायरेक्शन थोड्या अपोजिट दिल्यात. पण आपल्याला फॉलो करायचे नीट आणि JEE कॉम्पिटेटिव्ह एग्जामिनेशन NTA काय फॉलो कर रहे हैं, वैसे मैं बता रहा हूँ. ठीक है. आता मला वेक्टर फॉर्म घ्यायचा है, तो मैं कैसे लिखूँगा देख लो बेटा. यहाँ पे मैं कैसे लिखूँगा, दैट इज द इम्पॉर्टेंट. मैं यहाँ पे लिखता हूँ F को F, मैं यहाँ पे लिखता हूँ जो दैट इज हियर F, ये है F. यहाँ पे देख लो F क्या है बेटा? 1-2 लिखता हूँ. इथे वेक्टर फॉर्म इज इक्वल टू, यहाँ पे क्या लिखूँगा? 1/4πε0 के. यहाँ पे लिखूँगा मैं Q1 Q2 अपॉन क्या लिखूँगा बेटा? R². आता इथे युनिट वेक्टर घ्यायचं आहे मला. आता मला इथे वेक्टर घ्यायचं आहे R, पण हा डिनॉमिनेटरमध्ये. आपल्याला तर माहिती आहे की वेक्टर फॉर्ममध्ये की इक्वॅलिटी साईनच्या लेफ्ट साईडला आणि इक्वॅलिटी साईनच्या राईट साईडला दोन्हीकडे पण पाहायला गेलो आपण तर वेक्टर हा न्यूमरेटरला असतो का डिनॉमिनेटरला असतो बेटा? तो ये आपको समझ में आना चाहिए. न्यूमरेटर तो आणि डिनॉमिनेटर हे रिलेशन कळायला पाहिजे. तो ये ऊपर की तरफ है बेटा. तो यहाँ पे देख लो मैं यूनिट वेक्टर लिखता हूँ और ये यूनिट वेक्टर को यूनिट वेक्टर और मैं यहाँ पे लिखता हूँ 1-2. देख लो बेटा,
बेटा ये 1 2 की डायरेक्शन किधर है, राइट साइड है, और ये F12 की डायरेक्शन किधर है, लेफ्ट साइड है। तो मैं यहाँ पे देख लो इनकी डायरेक्शन अपोजिट है, तो मैं यहाँ पे क्या लिखूंगा, माइनस। निगेटिव साइन इंडिकेट दैट द डायरेक्शन इज अपोजिट। ओके, अगर मैं ऐसे लिखा तो किसी को प्रॉब्लम है, मैं ऐसे लिखता हूँ। सो F12 ये वेक्टर है बेटा, इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन 0 के, इप्सिलॉन 0 के यहाँ पे मैं लिखूंगा Q1 Q2 अपॉन R², आणि इथे मी युनिट वेक्टर घेतो बेटा 2 1। अभी देख लो F12 की डायरेक्शन लेफ्ट साइड, R21 की डायरेक्शन लेफ्ट साइड, तो यहाँ पे क्या आएगा बेटा, पॉजिटिव। पॉजिटिव साइन इंडिकेट क्या, द डायरेक्शन क्या है रे बेटा, सेम है। तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए। यहाँ पे देख लो, यहाँ पे हम करने जाएंगे तो यहाँ पे क्या आएगा, F12 वेक्टर इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन 0 के, यहाँ पे मैं लिखता हूँ Q1 Q2 अपॉन क्या लिखता हूँ, R²। इथे युनिट वेक्टर 1 2 घेतो, F12 R12 की डायरेक्शन सेम आहे म्हणून काय घेतो बेटा, पॉझिटिव्ह। सो दॅट इज हियर। अगर मैं यहाँ पे लिखता हूँ F12, सो यहाँ पे इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन 0 के, और यहाँ पे Q1, यहाँ पे Q2, यहाँ पे R², और यहाँ पे लिखता हूँ R21। बेटा 1 2 और 2 1 की डायरेक्शन देख लो बेटा, अपोजिट है, तो यहाँ पे माइनस है। तो देख लो बेटा फॉर्मूले सेम है, F12 F12, R12 R12, यहाँ पे माइनस, यहाँ पे प्लस, क्योंकि इन दोनों की डायरेक्शन अपोजिट, यहाँ पे इन दोनों की डायरेक्शन सेम। ओके, आता इथे बघ, इथे पॉझिटिव्ह आहे, इन दोनों की डायरेक्शन सेम, लेकिन वहीं यहाँ पे इन दोनों की डायरेक्शन क्या है बेटा, अपोजिट। इसका मतलब वेक्टर फॉर्म में जो अट्रैक्शन में लगेगा वैसा ही फॉर्मूला रिपल्शन में ले लिया तो वहाँ पे निगेटिव का पॉजिटिव होगा या तो पॉजिटिव का निगेटिव, इसका मतलब वहाँ पे क्या चेंज होगा, साइन चेंज होगा। ये सबसे मेन है। अगर मैंने ऐसा किया, देख लो बेटा, याच फॉर्म्युलाला जर मी इथे कंप्लीट वेक्टर, अगर मैं यहाँ पे कंप्लीट वेक्टर लेता हूँ, अगर मैं यहाँ पे कंप्लीट वेक्टर लेता हूँ तो यहाँ पे क्या आने वाला बेटा, R³। सो दॅट इज हियर। आणि हे आपण कुठे स्टडी केलं बेटा, सर्क्युलर मोशन 2D पिरियडिक मोशनमध्ये आपण वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स घेताना आपण घेतलेलं आहे, किंवा ग्रॅव्हिटेशन में भी लिया है बेटा। ऊपर यूनिट वेक्टर, नीचे R², ऊपर कंप्लीट वेक्टर, नीचे R³। आर यू गेटिंग माय पॉइंट? तो ये आपको यहाँ पे हजम होना चाहिए, दैट इज द इम्पॉर्टंट। हे रिलेशन्स आहेत ना बेटा, हे रिलेशन्स फार महत्त्वाचे आहेत। अभी मैं यहाँ पे देख लो बेटा, हे तर आपल्याला कळालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स बोथ आर कंजर्वेटिव इन नेचर। हा कंजर्वेटिव है। अभी यहाँ पे देखा जाए बेटा तो मैं इसको बहुत अच्छे से और लेता हूँ। यहाँ पे देख लो बेटा, मैं यहाँ पे लिखता हूँ F12, अभी मैं यहाँ पे लिखता हूँ F12 आणि F21, ये दोनों भी अपने को लिखना है, ठीक से देख लो। आता मी इथे घेतोय, चलो मान लिया मैं यहाँ पे और एक इथे घेतोय मी, सो दैट इज हियर F21, F21 इज इक्वल टू, F21 मैं यहाँ पे लिखता हूँ, सो दैट इज हियर F21 इज इक्वल टू 1/4 पाई इप्सिलॉन 0 के। आता इथे 1/4 पाई इप्सिलॉन 0 के, इथे काय घेतो बेटा, Q1 Q2 अपॉन क्या लिखता हूँ, R², आणि इथे घेतो R21 चा युनिट वेक्टर, 2 1 2 1 की डायरेक्शन क्या है बेटा, सेम। तो यहाँ पे क्या लिखूंगा मैं, पॉझिटिव्ह। तो यहाँ पे देख लो 1 2 1 2। आता हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत, जे मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतोय। अभी ठीक से देख लो बेटा, ठीक से देख लो। अभी मैं क्या कर रहा हूँ, ठीक से दिमाग लगा के काम करो। आता हा फॉर्मूला घेतो हाँ मैं, ये फॉर्मूला और ये फॉर्मूला, तो मैं यहाँ पे ऐसे लिख रहा हूँ, सो दैट इज कॉल्ड एज द F12 इज इक्वल टू माइनस को माइनस 1/4 पाई इप्सिलॉन 0 के। यहाँ पे ये फॉर्मूला लिख रहा हूँ, काय घेतो बेटा मैं, Q1 Q2 अपॉन क्या लिख रहा हूँ बेटा, R², और यूनिट वेक्टर क्या लिखता हूँ बेटा, 2 1। लेकिन गौर से देखो, दिमाग चलेगा तो अच्छी बात है, निगेटिव साइन छोड़ के इतना टर्म ले लिया तो सेम फॉर्मूला एज इट इज़ फॉर F21। ये तो हमने ग्रेविटेशन में भी किया था, F21। सो दैट इज नथिंग बट व्हाट इज द मॉरल ऑफ दैट पॉइंट। तो इसका मतलब ये हो गया बेटा कि क्या हो गया, F12 यहाँ पे देखा जाए, इथे जर पाहिलं अपन तो यहाँ पे मैं लिखूंगा दैट इज हियर F12 इज इक्वल टू माइनस F21। इसका मतलब क्या हो गया, इट कॅन ओबे द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, म्हणजे ॲक्शन रिॲक्शन। ही ॲक्शन है तर ही कौन है बेटा, रिॲक्शन है। और मैं ऐसे लिखता हूँ, सो दैट इज हियर F12, उधर का माइनस इधर प्लस आ गया, सेम पॉइंट लेते हैं अपन, F21 इज इक्वल टू 0। तो यहाँ पे देख लो बेटा, पहला बॉक्स इंडिकेट करता है इट ओबे द NLM थर्ड, और दूसरा बॉक्स यहाँ पे ओबे कर रहा है बेटा, दैट इज नथिंग बट इट इज अ कंजर्वेटिव फोर्स। हा सांगतोय कंजर्वेटिव
रिपल्टिव्ह फोर्स आहे हा सांगतो NLM थर्ड, एक ॲक्शन आहे तर दुसरी रिॲक्शन आहे, मॅग्नीट्यूड सेम है पण डायरेक्शन काय है बेटा, अपोजिट है। आर यू गेटिंग माय पॉइंट? तो आज का लेक्चर बहुत इंपॉर्टंट है, 2 बार 3 बार देख लो बेटा। मैं आपको बोलता हूँ मी कशाची स्टडी तुम्हाला करून दिली बेटा, कुलम्स लॉ म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन, त्यांचा मॅग्नीट्यूड सांगितलं, त्यांच्या कॉन्स्टंट सांगितलं, तो डिपेंड कुणावरती है ये भी बताया यहाँ पे। उसके बाद हमने लिया वेक्टर फॉर्म, अट्रैक्शनचा पण घेतला, रिपल्शनचा पण घेतला, सेपरेट सेपरेट बहुत सारे बुक में एक ही दिया होता है, आणि परत सांगितलं व्हाट इज द डिफरेंस इन द NCERT टेक्स्ट बुक एज वेल एज द अदर कॉम्पिटेटिव एग्जाम। तो अपने को अदर कॉम्पिटेटिव एग्जाम के जो भी बुक्स है उनको फॉलो करना है, दैट इज द इंपॉर्टेंट, हे मी तुम्हाला इथे सांगितलंय। तो ठीक है, आज के लिए इतना ही काफ़ी है, सो पैकअप।